नमस्कार, मी डॉक्टर जयवंत पाटील, व्हाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन कराड. आज ॲलोपॅथिक डॉक्टरांनी म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन्स, मार्ड, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, ज्युनियर डॉक्टर नेटवर्क या डॉक्टरांनी इमर्जन्सी सर्व्हिसेस व्यतिरिक्त रेग्युलर सर्व्हिसेस OPDs बंद ठेवून आज शासनाच्या अधिसूचनेद्वारे जे CCMP कोर्स पूर्ण केलेले BHMS डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनकरता जी मान्यता दिली आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्यासाठी, त्याकरता निषेध म्हणून आज रोजी आम्ही लाक्षणिक संप केलेला आहे. खरं तर प्रत्येक पॅथीचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं. 2 काउन्सिलला रजिस्ट्रेशन करणे हेच मुळात गैर वाटत आहे. याबद्दल रिट याचिका आपल्या आदरणीय उच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे आणि कोणताही अंतिम आदेश येईपर्यंत त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे होऊ नये ही भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन व संलग्न संस्थेने घेतलेली आहे. परंतु शासन या अधिसूचनेद्वारे त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे घेत असल्यामुळे आम्ही हा लाक्षणिक संप केलेला आहे. खरं तर सगळ्या जनतेलाही माहीत आहे की ॲलोपॅथी डॉक्टर्स, आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स किंवा आणखी युनानी वगैरे वेगवेगळ्या कोर्सेस असतात आणि मेरिटनुसार हायर मेरिट हायेस्ट मेरिट जे असतं ते ॲलोपॅथी डॉक्टरांसाठी असतं. असं असताना BHMS डॉक्टरना होमिओपॅथिक प्रॅक्टिस तर ते करत नाहीत, हे बद्दल काहीच आमचं म्हणणं नाही, पण त्यांना रितसर त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल करणे हे अयोग्य आहे असं आमचं म्हणणं आहे. ही नोंदणी त्यांची होऊ नये. खरं तर प्रत्येक पॅथीसाठी एक स्वतंत्र रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे. जसं होमिओपॅथिक काउन्सिल त्यांची रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे, त्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन होणं, CCMP जरी कोर्स केला तर ते रजिस्ट्रेशन त्यांच्याकडं होतं. पण दुर्दैवानं त्यांना या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊन रुग्णांच्या आरोग्याशी खेळी करण्यासारखे हा प्रकार आहे. कारण एवढ्या प्रदीर्घ अनुभव, प्रदीर्घ शिक्षण आणि जी नॉलेजची डेप्थ असते ती या डॉक्टरांच्याकडं असू शकत नाही आणि त्यांना केवळ CCMP कोर्स, 1 वर्षाचा CCMP कोर्स करून त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे करू नये एवढ्यासाठी आम्ही आग्रही आहोत.